संस्कृतीच्या संरक्षणासाठी आणि मंदिराची सुरक्षा, स्वायत्ता आणि योग्य देखरेखीची आवश्यकता लक्षात घेऊन आज अकोला जिल्ह्यातील अंतरी मलकापूर येथे एका अत्यंत महत्त्वाच्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले। मंदिर सरकारने भक्ताच्या स्वाधीन करावे, मंदिर संस्कृतीचे रक्षण व्हावे आणि हिंदू धर्माच्या प्रचारासाठी आणि संरक्षणासाठी देवनिधीचा वापर करावा या प्रमुख उद्देशाने या अधिवेशनात आयोजित करण्यात आले आहेत। या अधिवेशनात जिल्हाभरातील सुमारे 425 मठ, मंदिरे, विश्वस्त आणि पुजारी एकत्र आले आहेत, जे आपल्याला मंदिराच्या हक्काच्या संरक्षणासाठी एकत्र येऊन आवाज उठवणार आहेत। नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक आणि मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक। आज अकोला या ठिकाणी एका मंदिर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मंदिर विश्वासांचं संघटन, सुव्यवस्थापन, सुनियोजन, त्याचबरोबर मंदिर ही सनातन धर्म प्रचाराचे केंद्र झाले पाहिजे या मुद्द्यांवरती आधारित ही मंदिर परिषद आपण या ठिकाणी घेतलेली। जवळजवळ 350हून अधिक मंदिर विश्वस्त, पुरोहित, पुजारी यामध्ये उपस्थित झालेले आहेत। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच ठिकाणी वक्फ बोर्डच्या माध्यमातून ज्या मठ मंदिरांच्या जागा बळकावलेल्या आहेत या संदर्भात लढा उभारणं, जागृती करणं। महाराष्ट्र सरकारला मागणी आम्ही केलेली आहे की ज्याप्रमाणे गुजरात असेल, आंध्र प्रदेश असेल किंवा कर्नाटक असेल, आसाम असेल या राज्यांप्रमाणे 14 वर्ष कारावास असणारा, कमीत कमी 14 वर्ष कारावास असणारा मंदिरांची जागा बळकावणारा जो प्रयत्न केला जातोय त्या संदर्भात त्याच्या विरोधातला एक कायदा करावा, अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट। त्याचबरोबर मंदिरांच्या दृष्टिकोनातून विविध समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाला एक अधिकृत संघटना म्हणून घोषित करावं, अशा विविध मागण्यांसाठी आजची मंदिर परिषद आयोजित झालेली होती। अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील विविध मंदिर विश्वस्त मोठमोठ्या मंदिरांच्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ही मंदिर परिषद आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे। अकोला जिल्ह्याची मंदिर न्यास अधिवेशन संपूर्ण अकोला जिल्ह्यातील मंदिराचं संघटन करणं, मंदिराच्या विविध समस्या आहेत, म्हणजे भक्त येत नाही म्हणजे पर्सनल समस्या आहेत, सरकारी समस्या आहेत, जमीन अधिग्रहण आहे, या सगळ्यांवर एक संघटन बनून संघटितपणे त्याच्यावर कारवाई करणं, प्रत्येकाची समस्या सोडवण्यासाठी हा मंच आपण तयार करत आहोत आणि याच्यात अकोला जिल्ह्यासाठी मोठं असं कार्य होणार आहे आणि याच्यातून संपूर्ण मंदिराचा आणि मंदिरामार्फत समाजाचं भलं होणार आहे। कारण धर्मशिक्षण कसं दिलं गेलं पाहिजे, समाजकारण याच्यातून कसं झालं पाहिजे, चांगल्या सुविधा कशा दिल्या गेल्या पाहिजे, या सगळ्यांचं चिंतन या कार्यक्रमात होणार आहे। आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा केली गेली। मंदिराच्या सुरक्षेसाठी ट्रस्टच्या जागाचा बचाव, तसेच हिंदू धर्माच्या प्रचार आणि रक्षणासाठी देवनिधीचा योग्य वापर या सर्व बाबींवर आमचं सर्वांचे एकमत झालं। समस्या आणि अडचणीवर मार्ग काढण्यासाठी आपली एकजूट आणि सक्रियतेची गरज आहे, म्हणून आपल्याला मंदिराची सुरक्षा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे।